खूप महत्वाचा आहे बरं का. कारण डोक्यातले सगळे नकारात्मक विचार काढून टाकायचे आणि डोक्यात सकारात्मक विचार भरून जीवन आनंदी कसं बनवायचं, रोगमुक्त कसं व्हायचं, डिप्रेशन, एन्झायटी, ओसीडी मधून बाहेर जाऊन सतत आरोग्य संपन्न जीवन कसं जगायचं, आज त्याच्याविषयी आपल्याला बघायचं. आणि त्याच्यासाठी तुमच्यापैकी ज्या ज्या साधकांनी हा सत्संग शेअर केलेला नसेल, बघा तिथे खाली शेअरचं बटन आहे, लगेचच लाईव्ह असतानाच हा सत्संग शेअर करा, म्हणजे इतरांपर्यंत सुद्धा हे ज्ञान पोहोचेल आणि कदाचित या विचारांनी कुणाचं जीवन निश्चित बदलू शकेल. विचार 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 विचार, काय आहे विचार? नकारात्मक विचार येतात माऊलीजी, नकारात्मक विचार येतात, त्याला काढून कसं टाकायचं? आणि नेमकं नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार कसे करायचे? मला एका जणाने सहज प्रश्न विचारला होता हा. मी सकाळी सकाळी आज उठलो, काही ठरवलेलं नव्हतं, पण अतिशय सुंदर असा अभंग, आधुनिक अभंग म्हणता येईल याला, कागद पेन घेतला आणि मी लिहून काढला. त्या अभंगाला आपण ऐकूयात आणि त्याच्यानंतर मग सत्संगाला सुरुवात करूयात. तयार आहात सगळेजण अभंग ऐकायला? आणि हे कुठे सुचलं मला? सकाळी सायकल चालवायला गेलो. सायकलिंग करता 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 आज काय घ्यावं काय घ्यावं असं विचार करायला लागलो. आणि विचार करता करता आपोआप डोक्यात आले की हा चलो यार, ये कुछ तो भी ऐसा कुछ करेंगे. तर मी तुम्हाला बोलून दाखवतो, तुम्ही बघा, नंतर एक्सप्लेन पण करेल. विचारांचा विचार करी जीवन असार, विचारांचा विचार करी जीवन असार, सारासार विचार मंत्र जीवनाचा, सारासार विचार मंत्र जीवनाचा. असार त्यागून योगाला जोडून, असार त्यागून योगाला जोडून पुढे चालत राहे खरा साधक ज्ञान योगाचा, खरा साधक ज्ञान योगाचा. विचार पाहून विचार शून्य होई. हे एक्सप्लेन ज्यावेळेला मी करेल त्यावेळेला तुमच्या निश्चित ते लक्षात येईल. आता फक्त ऐका आनंदाने आणि मला रिस्पॉन्स देत राहा बरं का, माझ्यासोबत राहा. मला एवढा विश्वास आहे, माझी एवढी खात्री आहे की जे पूर्ण मनापासून आजचं सत्संग श्रवण करेल, ऐकेल, अप्लाय करेल, जीवनात आचरणात आणेल ना, बस एक नवीन सुरुवात आजपासून तुमच्या पॉझिटिव्ह जीवनाची तुम्ही करणार आहात. आणि त्याच्यासाठी ऐका हृदयापासून. अभंगाचं दुसरं चरण, आधुनिक अभंग आहेत बरं का. विचार पाहून विचार शून्य होई, सत्वर आनंद तया प्राप्त होई. विचार पाहून विचार शून्य होई, सत्वर आनंद तया प्राप्त होई. माऊली म्हणे ओठी भजन ज्यांच्या, माऊली म्हणे ओठी भजन ज्यांच्या, पावलो पावली हरी साथ त्यांच्या, पावलो पावली हरी साथ त्यांच्या. चेहऱ्यावर हास्य असे सतत ज्याच्या. सुनो भाई, हे खूप महत्वाचं आहे. तिसरे चरण आहे अभंगाचं, याला आपण आधुनिक अभंग म्हणूयात बरं का. चेहऱ्यावर हास्य असे सतत ज्यांच्या, आरोग्य नांदे हृदयी त्यांच्या. चेहऱ्यावर हास्य असे सतत ज्यांच्या, आरोग्य नांदे हृदयी त्यांच्या. चेहरा ठेवी जो नेहमी गंभीर, चेहरा ठेवी जो नेहमी गंभीर, आजार होई त्याला दुर्धर, आजार होई त्याला दुर्धर. हे ऐकताना तरी चेहऱ्यावर स्माईल ऐकणी बघा रे भाऊ. निरागस बालपण ज्यांच्या अंतरी असे. चौथं चरण, निरागस बालपण ज्यांच्या अंतरी असे, सदा सर्व काळ ईश्वर अंतरी त्यांच्या वसे. सदा सर्व काळ ईश्वर अंतरी त्यांच्या वसे. कर्म करताना मुखी नाम घ्यावे,
कर्म करताना मुखी नाम घ्यावे. माऊली म्हणे याची देही याची डोळा स्वर्ग सुख अनुभवावे. याची देही याची डोळा स्वर्ग सुख अनुभवावे, स्वर्ग सुख अनुभवावे. विचारांचा विचार करी जीवना सार, सारा सार विचार मंत्र जीवनाचा. असार त्यागून योगाला जोडून पुढे चालत राहे. खरा साधक ज्ञानयोगाचा, खरा साधक ज्ञानयोगाचा. आता याचा आपण अर्थ बघूयात. अतिशय महत्वाचा आहे, अतिशय सर्वांग सुंदर असा हा सत्संग आहे. आणि ॲज युज्युअल मी नेहमी सुरुवातच तशी करतो, थोडक्यातच आपण संपवणार आहे. आता 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्ही मला टाईप करून उत्तर देत राहा, तुम्ही माझ्याशी बोलत राहा, तुम्ही मला तुमचं प्रेम पाठवत राहा. म्हणजे मला कळेल मी तुमच्या आणि तुम्ही माझ्यासोबत आहेत. पण ते हृदयात सुद्धा ठेवा. 3 गोष्टी: बीज, खत, पाणी आणि फळ. काय काय? बीज, खत, पाणी आणि फळ. म्हणजे तुमच्या मनात येणारा प्रत्येक सूक्ष्म छोटा विचार हा एक बीज आहे. त्या कोणत्याही विचारांवर, सकारात्मक असेल, नकारात्मक असेल, चांगला असेल, वाईट असेल, त्या कोणत्याही विचारांवर विचार करत राहणं हे त्या विचाराला, त्या बीजाला खत पाणी घालणं आहे. बघा बरं का मी काय सांगितलं. एक छोटासा विचार हे बीज आहे, पण त्या विचारांवर विचार करत राहण्याची सवय म्हणजे त्या बीजाला खत पाणी घालणं आहे. आणि त्या खत पाणी घालण्यातून, त्या बीजाच्या वाढीतून पुढं तुमची कृती आणि त्या कृतीचा होणारा परिणाम म्हणजे तुम्हाला मिळणारं फळ आहे. कळतंय का? कृती आणि कृतीचा परिणाम म्हणजे तुम्हाला मिळणारं फळ आहे. खरं तर तुमचं डोकं, तुमचं मन हेच देव आहे आणि मन हेच राक्षस आहे. देव कुठे माऊली, राक्षस कुठे माऊली? मन हाच परमात्मा आहे आणि मन हाच दानव सुद्धा आहे. हे लक्षात ठेवा. आपले जे विचार आहेत ना, लक्षपूर्वक ऐका बरं का. आपले जे विचार आहेत हे विचार म्हणजे अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे. आपले विचार अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे. तो दिवा नुसताच राहिला तर काही परिणाम करणार नाही. पण त्या दिव्याचे मालक म्हणजे तुम्ही अल्लाउद्दीन आहे. आता तुम्ही जर त्या विचारांना घासलं, त्या दिव्याला घासलं, तर त्याच्यातून जीन बाहेर पडतो. माहिती आहे ना, तो जीन बाहेर पडतो आणि तुम्हाला म्हणतो, बोलो मेरे आका, आप जो कुछ भी सोचेंगे मैं वो पूरा करूंगा. काय सांगितलं मी? विचार म्हणजे तो दिवा आहे. तुम्ही त्या दिव्याचे मालक आहात आणि या मालकाने त्या विचारांवर विचार करायला सुरुवात केली, त्या विचारांना घासलं, त्या दिव्याला घासलं की एक जीन येतो आणि तुम्हाला म्हणतो, बोलो मेरे आका, आप जो कुछ भी सोच रहे हैं, आपके सोच पे आप जो सोचते हैं, विचारांवर जो विचार मंथन तुमचं सुरू आहे ते मी चांगलं असो किंवा वाईट असो पूर्ण करणार आहे. तो जीन म्हणजे तुमचं जीवन. कळतंय का? तो जीन म्हणजे तुमचं जीवन. आणि तुमचं जीवन तुम्ही ज्या विचारांचं मंथन करतात ते पूर्ण करतं. हे जीवनाचं काम आहे. काय काम आहे? की जो जीवन जगतो तो जसा विचार करतो
तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह त्याला काही घेणं देणं नाही, पण त्या जीनला, त्या जीवनाला ते विचार पूर्ण करायचे आहेत, कारण ते विचार तुम्ही केलेले आहेत. समजतंय का? बीज, खतपाणी आणि फळ, दिवा, मालक आणि इच्छापूर्ती, दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. म्हणजे जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असेल आणि तुम्ही त्या नकारात्मक विचारांवरतीच विचार करत राहिलात आणि चार चारदा बोलत राहिलात की आजकाल मी चिडचिडच करतोय, आजकाल माझ्या लक्षातच राहत नाही, मला एन्झायटीच आहे, मला डिप्रेशनच आहे, माझ्या जीवनाचं कसं होईल, माझ्या लेकराबाळांचं कसं होईल. मी काय सांगितलं, विचारांवर विचार म्हणजे खतपाणी घालणं. विचारांवर विचार करणं म्हणजे दिव्याला घास नाही. आणि जर हे झालं तर 100%, नीट ऐका, जर हे झालं तर 100% तो जीन येणार आणि तुमच्या इच्छा कोणत्याही असो, त्याला काही घेणं देणं नाही, तो पूर्ण करणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे जे डोकं आहे ना, मस्तिष्क, या डोक्याला, ज्याला आपण वेगवेगळे नावं दिलेले आहेत, डोक्यातून विचार येतात, मनातून विचार येतात, जाणीवेतून विचार येतात, असं काय काय बोलत असतात लोक. पण नॉर्मली जे मनाचे दोन भाग आहेत, अंतर्मन आणि बाह्यमन, प्रॉब्लेम असा आहे की दोन्ही ज्या वेळेला वेगवेगळे असतात त्यावेळेला तुम्ही विचारांवर विचार करतात, पण चांगल्या विचारांवर विचार करावा हे तुमच्या डोक्यात राहत नाही. तुम्ही नकारात्मक विचारांवर विचार करत राहतात आणि त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतात. आजचा सत्संग कशासाठी? ते अंतर्मन आणि ते बाह्यमन याचं कोलॅबरेशन करणं. अंतर्मन आणि बाह्यमन यांना जोडणं, याच्यासाठी आजचा सत्संग. जर समजा अंतर्मन आणि बाह्यमन याला जोडलं ना, तर जीवन सदाबहार होईल. मस्त जीवनाचं इंद्रधनुष्य फुलेल. आयुष्यात काही जरी घडलं तर तुमच्या त्या आनंदी विचारांमुळे नकारात्मक विचारांचा तुमच्या मनावर परिणाम होणारच नाही. आणि त्यासाठी समजून घ्या, काय आहे अंतर्मन आणि बहिर्मन. ऐका, ज्या कुठल्या गोष्टी आपण ठरवतो ना, एखादी गोष्ट ठरवतो तर ते बहिर्मनातून ठरवतो, पण त्याला अंतर्मनाची साथ नसेल तर काय होतं, ऐका बरं का. तुमच्या बाबतीत असं होत असेल तर मला सांगा, असं होतं माऊलीजी कसं. ऐका, वजन वाढलेलं तुमचं, आजारी आहात तुम्ही, शुगर झालेली तुम्हाला, ढेरी वाढलेली आहे. मग हे सगळं ज्या वेळेला तुम्ही एकदा बघता त्यावेळेला बहिर्मन ठरवतं की आता आपण कमी जेवू, आता आपण जिभेवर कंट्रोल ठेवू आणि आता आपण कच्च्या भाज्यांचं प्रमाण वाढवू. यस, आता मी कमी जेवणार आणि कच्च्या भाज्या खाईल. हे कोणी ठरवलेलं आहे? हे बहिर्मनानी ठरवलेलं आहे. बरं, गंमत कशी आहे, हे ठरवलं सुद्धा कधी? पोट भरून खाल्ल्याच्या नंतर, की आता नेक्स्ट टाइम आहे ना, नेक्स्ट टाइम आता आपण काय करू, कमी खाऊ. पण गंमत बघा, तुम्ही त्यावेळेला 100% ठरवलेलं असतं बरं का. तुमच्या मनात असतं की यस आपल्याला हे करायचं, बहिर्मनाने 100% ठरवलेलं असतं की आता आपल्याला कमी जेवायचं. पण नेक्स्ट टाइम, पुढच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही जेवायला बसतात त्यावेळेला अंतर्मन सांगतं की आता जेवून घे, पुढच्या वेळेस पासून कमी जेव. बरोबर आहे, आता जेवून घे, पुढच्या वेळेस पासून कमी जेव. ठीक आहे ना, एक वेळ जेवल्याने काय होणार आहे, एक वेळ खाल्ल्याने काय फरक पडणार आहे. राईट, बरोबर आहे. होतं असं. अनेक विद्यार्थी आहेत किंवा दुखणं असणारे काही मंडळी आहेत आणि हे मंडळी ठरवतात, काय ठरवतात,
की यार उद्या सकाळपासून आता माऊलीचं एवढं सत्संग ऐकलं, शिबिर केलं, ऑनलाईन शिबिर केलं, माऊलीजींचे सत्संग ऐकतोय, माऊलीजी सांगतात प्राणायाम करा, ध्यान करा, फिरायला जा, सकाळी सकाळी झोपून राहू नका. त्यावेळेला बहिर्मन काय सांगतं हे ऐकल्यावर, की उद्या नाही 5ला उठलो ना तर पहा नाव बदलून टाकेल. झोपेपर्यंत असतं, उद्या सकाळी 5ला उठायचं म्हणजे उठायचं, आणि 5चा अलाराम सुद्धा तुम्ही लावतात. हे बहिर्मनाने ठरवलेलं आहे. पण जसा 5ला अलाराम वाजला, तुमचं तुम्हाला कळत नाही, तुमच्या न कळतपणे कधी अंथरुणातून हात बाहेर येतो, अलाराम बंद होतो, हात मध्ये येतो, पुन्हा अंथरुण पॅक होतं, आणि अंतर्मन सांगतं आज के दिन छोडो यार, थंडी बहुत आहे. माऊलीला सांगायला काय लागतं, एवढी थंडी आहे, आपण उद्यापासून उठू. आणि तुम्ही झोपून राहता. सूर्य अंगावर आला, प्रकाश आला, 8 वाजले की मग जागी येते, मग पुन्हा काय म्हणतात, अरे यार मी ठरवलं होतं पण झालं नाही. होतंय तुमच्या बाबतीत असं? बोलिये आप भी सब लोग. हे बहिर्मन आणि अंतर्मन. एखाद्या माणसाला व्यसन सोडायचं, तंबाखू सोडायची, दारू सोडायची, त्याचं व्यसन सोडायचंय, बहिर्मन सांगतं आता इथून पुढे घ्यायचं नाही. पण ज्या वेळेला संध्याकाळची वेळ येते, ती दोस्त कंपनी तुम्हाला बोलवते, तुम्ही दोस्त कंपनी सोबत जातात, आणि तुमच्या समोर ती तंबाखू, गुटखा, पान मसाला किंवा तो दारूचं ज्या वेळेला ग्लास येतो, तुम्ही त्यावेळेला लगेच राम गणेश गडकरी होतात आणि काय म्हणतात, एकच प्याला. एकच प्याला. अरे ठीक है भाई, एक से क्या होता है, आज के दिन ले लेंगे, कल से शुरू करेंगे. होतंय. अनेक विद्यार्थ्यांना असं असेल की यस 4 तास मी अभ्यास करणार म्हणजे करणार, माझी एक्झाम आहे, मला एक्झाम क्रॅक करायची आहे, मला एकच चान्स आहे, यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, किंवा एमबीबीएसची, किंवा इंजिनिअरिंगची, किंवा गेटची, किंवा नेटची, किंवा सेटची कुठली एक्झाम असेल, आणि तुम्ही गेटची, नेटची, सेटची एक्झाम करण्यासाठी तुम्ही एकदम पूर्ण 100% सेट होतात बहिर्मनाने, बरं का. सेट झाले की आता काय ठरवतात, रोज 4 तास अभ्यास करणार. पण मध्येच तिचा कॉल येतो, किंवा त्याचा मेसेज येतो, किंवा एखादी मूवी कुठेतरी कोणीतरी सेंड करतं, किंवा कुठलीतरी गॉसिपिंग सुरू होतं, आणि अंतर्मन सांगतं आज के दिन कर ले, कल से तो है ना, अरे लाइफ पड़ी है यार, एक दिन से क्या होता. होता है कि नहीं होता है. होता है. हे कशामुळे होतं, तर बाह्य मन तर ठरवतं, पण बाह्य मनाला अंतर्मनाने साथ दिली पाहिजे. आणि बाह्य मन आणि अंतर्मन यांना जर जोडलं, हे जर कोलॅबरेशन झालं यांचं, हे जर एकत्र आलं, तर काय होतं, जे ठरवता ते पूर्ण करण्यासाठीची आत्मशक्ती तुम्हाला येते, आणि अंतर्मन त्या आत्मशक्तीला घेऊन ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीची ऊर्जा तुम्हाला प्रदान करतं. हे खूप महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. काय सांगितलं मी? बहिर्मन ठरवतं, अंतर्मन वेळेवरती त्याला फुसकाबार करतं. पण अंतर्मन आणि बाह्यमन जर एकत्र आलं तर काय होतं, अंतर्मन आणि बाह्यमन एकत्र आलं तर आत्मशक्ती जागृत होते, आणि त्या आत्मशक्तीला सोबत घेऊन हे अंतर्मन ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीची ऊर्जा तुम्हाला प्रदान करते, आणि ती ऊर्जा घेऊन तुम्ही जे ठरवलं ते पूर्ण करू शकता. हे किती महत्वाचं आहे बघा जीवनात. कारण आजपर्यंतचे जे फेल्युअर्स आहेत, आजपर्यंतचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आजपर्यंतचे जे काही नकारात्मक झालेले आहे, ते काय कशामुळे झाले, जे ठरवलं ना ते पूर्ण केलं नाही म्हणून झालेलं आहे. अंतर्मन तुम्हाला लालूच देतं, तुम्हाला चॉकलेट दाखवतं, आणि तुम्ही त्याच्या जाळ्यात फसले की संपलं. अंतर्मन त्याच वेळेला कार्य करायला लागेल ज्यावेळेला बहिर्मनासोबत ते एकत्र असेल. आणि अंतर्मन आणि बहिर्मन याला एकत्र आणण्याचं कार्य कोण करतं, तर याला एकत्र आणण्याचं कार्य करतं अवेअरनेस, साक्षी भाव, जाणीव. लक्षात ठेवा, हा साक्षी भाव खूप महत्वाचा आहे. अवेअरनेस, जागृत अवस्था खूप महत्वाची. जोपर्यंत हे तुम्ही करणार नाही,
तोपर्यंत नाही होऊ शकत. म्हणून मी अभंगाच्या सुरुवातीलाच काय सांगितलं तुम्हाला, विचारांचा विचार करी जीवन असार. साक्षी भाव जर नसेल तर काय होतं, तुम्ही त्या विचारांचा विचार करायला लागतात. आणि साक्षी भाव असेल तर तुम्हाला कळतं हा चांगला विचार आहे, हा वाईट विचार, चांगला विचार की वाईट विचार. मग चांगल्या विचारावर विचार करायचा ना, वाईट विचारांना सोडून द्यायचं. हे समजत नाही. तुम्ही काय करता, वाईट विचारांवर विचार करायला लागतात, ते राक्षस रूप धारण करतं, डोकं खराब होतं, आणि मग तुमच्या आतमध्ये चांगले विचार सुद्धा आहेत हेच तुम्ही विसरून जाता. आणि ते नकारात्मक विचाराने राक्षस रूप धारण करणं म्हणजे काही निगेटिव्हिटी, आजार, डिप्रेशन, ओसीडी, ताणतणाव, टेन्शन, मनातली भीती, मृत्यूची भीती. कशा आहे, झालेलं काहीच नाही बरं का. ही अशी भीती ज्यांना वाटते ना, मरणाची भीती वाटते, डिप्रेशन आहे, ओसीडी, एकच विचार पकडून ठेवतो, हे असं जे आहे ना, बघा झालेलं काहीच नाही. तुम्हाला सुद्धा माहिती आहे एक कल्पना आहे, पण त्या कल्पनाला सत्य समजतात, आणि कल्पनेला सत्य समजलं की आयुष्य खराब होतं. आणि हे होऊ नये म्हणून काय पाहिजे, साक्षी भाव पाहिजे, अवेअरनेस पाहिजे, जो ध्यानातून मिळतो, जो ज्ञानयोगातून मिळतो, जो आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबिरातून मिळतो. सतत सेवा केली, सतत तुम्ही येत राहिला, सतत सतत पॉझिटिव्ह विचार ऐकत राहिले तर तो साक्षीभाव जागृत होतो, साक्षीभाव असतो. आणि त्या साक्षीभावातून तुम्ही चूज करू शकता, तुम्ही पाहू शकता की हे नकारात्मक विचार आहे, हे सकारात्मक विचार आहे. नकारात्मक विचार सोडा आणि सकारात्मक विचारांवर विचार करा. पण जर नकारात्मक विचारांवर विचार करत राहिले तर विचारांचा विचार करी जीवन असार, जीवनातलं सार काढून टाकतो. म्हणून जीवनाचा मंत्र काय, सारा सार विचार मंत्र जीवनाचा. सारा सार, सार आणि असार काय आहे ते बघा. सार आणि असार नेमकं काय आहे ते बघा. आंबा विकत घेतल्याच्या नंतर आंब्यातलं सार आपण घेतो आणि जे असार आहे ते टाकून देतो. जे असार आहे ते खा आणि जे सार आहे ते फेकून द्या, चालेल का, नाही. सेम असंच आहे. तुम्ही असं म्हणूच शकत नाही का माझ्या मनामध्ये फक्त पॉझिटिव्हच विचार यायला पाहिजे, असं नसतं. कारण परिस्थितीनुसार सकारात्मक, नकारात्मक, चांगले, वाईट विचार सगळ्यांमध्येच येतात. पण ते विचार कुठले चूज करायचे, कुठले निवडायचे, कुठले घ्यायचे हे तुमच्या हातात आहे. आणि हे साक्षीभाव असेल तर होतो. आणि साक्षीभाव येण्यासाठी कुठेतरी जोडलेलं राहा. मग साक्षीभाव काय करतो, सारा सार विचार मंत्र जीवनाचा. सार कोणतं ना असार कोणता, हा मंत्र जीवनाचा. त्याच्यानंतर असार त्यागून योगाला जोडून, असार सोडून दिलं आणि योगाला जोडलं. असार त्यागून योगाला जोडून पुढे चालत राही खरा साधक ज्ञानयोगाचा, खरा साधक ज्ञानयोगाचा. म्हणजे पुढे चालत राही, हे शेवटच्या क्षणापर्यंत जागरूक अवस्था पाहिजे. हे असं नाही की वन्स अपॉन अ टाइम मी एकदा अवेअर झालो होतो, असं नाही आहे. जसं श्वास आपण प्रत्येक क्षणाला अव्याहतपणे सुरू आहे, तसं या विचारांना जागरूक अवस्थेत पाहण्याचं चक्र, हे जे चक्र आहे ना, हे चक्र चालू राहायला पाहिजे. हे सायकलच्या पॅन्डल सारखं आहे. सायकलची पॅन्डल जोपर्यंत मारत राहतो तोपर्यंत सायकल चालते. उतार असेल तर थोडीशी पुढे चालेलही, पण कायम सायकल चालवायची असेल तर सायकलचं पॅन्डल मारत राहावं लागणार आहे. तसं त्या विचारांना, सारा सार विचार मंत्र जीवनाचा, हा प्रत्येक श्वासासोबत साक्षीभाव ठेवून तुम्हाला करावा लागणार आहे. मी बोलतोय ते समजते सर्वांना, बोला. आता त्याच्या पुढचं अतिशय अतिशय महत्वाचे असे 3 नियम मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जादुई नियम आहे हे. 3 नियम असे आहेत, हे 3 नियम असे आहेत की मी सांगतोय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवा असं नाही. तुम्ही आत्ता प्रयोग करा, माझ्यासोबत प्रयोग करा, आणि तुम्हाला प्रयोग करताना जाणवेल की अरे विचार गायब, विचार शून्य अवस्था. हे काही अवघड नाहीये. आता अभंगाचं पुढचं चरण बघूयात आपण. काय सांगितलं मी, विचार पाहून विचार शून्य होई, सत्वर आनंद तया प्राप्त होई. तुमचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य या 2 ओळींमध्ये. नकारात्मक विचार, एन्झायटी, ओसीडी, डिप्रेशन, भीती, मानसिक त्रास एका क्षणात काढून टाकण्याचा मंत्र या 2 ओळींमध्ये. कुठल्या, विचार पाहून विचार शून्य होई, सत्वर आनंद तया प्राप्त होई. म्हणजे विचारांबाबतीचा पहिला नियम लक्षपूर्वक ऐका. जबरदस्त जीवन बदलणारा क्रांतिकारी नियम आहे आणि सगळ्यात सोपा आहे.
सगळ्यात सोपा आहे, गोळ्या घ्यायची गरज नाही नकारात्मक विचारांसाठी. काय आहे नीट ऐका, नीट ऐका बरं का, समजून घ्या. पहिला नियम, क्रांतिकारी नियम, सगळ्यात सोपा नियम. कितीही नकारात्मक विचार तुमच्या मनात असू द्या, ते विचार दिसायला अकराळ विकराळ रूप धारण करून येतात. ते अकराळ विकराळ धारण करून आलेले राक्षसी विचार जे खूप मोठे दिसतात, पण ते ऍक्च्युली इतके भितरे, इतके फुसके असतात की तुम्ही नुसतं त्या विचारांना जागरूकपणे पाहिलं. काय सांगितलं मी? तुम्ही नुसतं त्या विचारांना पाहिलं की माझ्या मनात कोणते विचार सुरू आहे, एका क्षणात तुमचे सगळे विचार गायब होणार आहे. विचारांना पाहिलं की विचार संपले. विचार पाहून विचार शून्य होई, सत्वर आनंद तया प्राप्त होई. हा त्याचा अर्थ आहे. विचार येत आहेत निगेटिव्ह विचार नाही, ते अरे फुसके आहेत, ते काही नाही त्याच्यामध्ये. हे क्रांतिकारी नियम आहे, लक्षात ठेवा. काय की आत्ता चला आत्ता प्रयोग करू, चला माझ्यावर विश्वास कशाला ठेवता, आत्ता चला आत्ता प्रयोग करा की आत्ता तुमच्या मनामध्ये काय काय सुरू आहे एकदा बघा. त्या विचारांना बघा काय सुरू आहे, आणि जसं तुम्ही त्या विचारांना पाहिलं ना, बघा तुम्हाला जाणवेल विचार गायब झाले, विचार संपले. विचारांना पाहिलं की विचार गायब आहे की नाही सांगा. बघा तुम्ही नुसतं कुठले विचार चालू आहेत बघा बरं का, हे फार जबरदस्त आहे. हे जर कळालं ना तर त्या दवाखान्यात गोळ्या घेत मरत जगायची गरज नाही. किती फालतू विचार असू द्या, तुम्ही नुसतं विचारांना नुसतं बघा. कसं बघायचं, त्याच्यात मिक्स नाही व्हायचं, खत पाणी घालायचं नाही, त्याच्यावर विचार नाही करायचं, फक्त नुसतं बाजूला व्हायचं. तुम्ही त्या विचारांपासून वेगळे आहे असं समजायचं. तुम्ही त्या विचार ज्याच्यामध्ये सुरू आहे ना त्याचे मालक आहेत असं समजायचं, आणि नुसतं एकदा बघा तुमच्या मनात कोणकोणते विचार सुरू आहे. देखो चलो अभि देखो, या क्षणात बघा काय सुरू आहे तुमच्या मनात, आणि तुम्हाला जाणवेल की जसं तुम्ही विचारांना पाहिलं विचार गायब झालं की नाही झालं, हो की नाही बोला, मला सांगा, मला झालं की नाही झालं. म्हणजे विचाररहित अवस्था, विचार शून्य अवस्था किती सोपं आहे. काय पाहिजे त्यासाठी, काहीच नाही, नुसतं साक्षी व्हा, नुसतं बघायचं. ते चांगले का वाईट हे नका बघू, ते का आले याचा विचार ते बिलकुल करायचा नाही. लक्षात घ्या, का आले हा विचार नाही करायचा. ते यायला नाही पाहिजे असं पण नाही म्हणायचं, यायला नाही पाहिजे असं पण नाही म्हणायचं बरं का. हे विचार तुझा तुझा असं पण नाही म्हणायचं. अरे इग्नोर करा, नुसतं त्याच्याकडे असं एकदा तुच्छतेने बघा, नुसतं गंमत म्हणून बघा. तुमची नजर ज्या क्षणाला विचारांवर पडली विचार गायब. कळतंय का? कारण साक्षी भाव, लक्षात ठेवा, साक्षी भाव याच्यात एवढी ताकद आहे, साक्षी भावात एवढी ताकद आहे की नुसतं पहा ते नकारात्मक विचार जळून जातात. विचार शून्य अवस्था आहे, ते काही करण्याची गरज नाही, नुसतं पहा, नुसतं विचारांना पहा. जसं त्या रावणाला सीतेला जिंकायचं होतं, पण सीतेच्या त्या हृदयात रामाविषयीचं एवढं प्रेम होतं की रावण तिच्या जवळच जाऊ शकत नव्हतं. आणि रावणाला तिला वश करायचं होतं, तिला जिंकायचं होतं. रावणाने किती जरी बोलली तर सीता माता मात्र बस प्रभू श्री रामचंद्राच्याच सोबत मनाने हृदयाने तिथे असून सुद्धा. मग कुणीतरी रावणाला सांगतं, एक काम कर ना, तू तर मायावी आहेस, तू तर कोणाचंही रूप धारण करू शकतो, तू रावण बनून जाऊ नको, राम बनून जा. आणि मग बघ काय होतं. रावण म्हणतो, हे तू मला शिकवतोय, अरे मी मायावी आहे, मी ते सुद्धा करून बघितलं, तिथे तर जास्तच प्रॉब्लेम. म्हणे काय? म्हणे जेव्हा जेव्हा मी रामाचं रूप धारण करतो माझ्या मनातली सगळी वासना, सगळे निगेटिव्ह विचार निघूनच जातात.
मग तर मी तिथे जाण्याची सुद्धा मला गरज पडत नाही. इथेच मी देवाचं नाव घ्यायला लागतो. का बरं? रूप रामाचं घेतलं. जसं रामाचं रूप घेतलं की रावण सुद्धा चांगलाच वागतो, तसं नुसतं विचारांना बघा, नुसतं विचारांना बघा, विचार गायब होतील. हे गोळ्या घेऊन होत नाही हो. हा अतिशय क्रांतिकारक नियम आहे आणि तुम्ही बघितला आता. फक्त काय करायचं, त्याच्यात काड्यानी करायच्या, त्याला विचारायचं नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्याला बघायचं नाही चांगलं आहे का वाईट आहे, त्याला उकरून काढायचं नाही. जखम झाली, जखम उकरून काढा रोज, बरी झाली का, बरी झाली का, रोज ते जे बँडेज आहे ना ते काढून बघा, चालेल, ते राहू द्या तसं, नुसतं त्याला बघा. आणि जसं तुम्ही नुसतं पाहिलं ना की विचार गायब. हा झाला पहिला नियम. समजलं? विचारांकडे नंबर काय सांगितलं मी? नंबर 1, नुसतं बघा. नंबर 2, विचारांकडे पाहिलं की सारासार तुम्हाला ज्या वेळेला कळतं की हा चांगला हा वाईट, एक तर गायबच होतील. पण विचारांकडे पाहताना अजून पुढचे 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक, मनातले विचार लक्षात ठेवा. मनातले विचार, त्यातले जे सार आहेत ते जर सोबत ठेवले तर, म्हणजे चांगले विचार सोबत ठेवले तर जसे तुमच्या मनात विचार निर्माण होतात ते जातात कुठे? ते संपूर्ण विश्वामध्ये पसरलेले असतात. कुठे दाखवा? मग दाखव. मोबाईलच्या लहरी कुठे आहेत? दिसू शकतात का? नाही. जशा मोबाईलच्या लहरी आहेत, पण तुमच्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड तुम्ही टाकलं आणि तुमच्या मोबाईल जर ॲक्टिवेट केलेलं असेल सिम कार्ड, ते जर रिचार्ज मारलेला असेल, मोबाईल जर चालू असेल, तर त्या कंपनीच्या फ्रिक्वेन्सीला ते सिम कार्ड आणि मोबाईल खेचून घेतं, राईट? इतर लहरी खेचून घेईल का ते? नाही. कोणतं कार्ड तुम्ही मोबाईलचं टाकलेलं आहे, कुठल्या कंपनीचं कार्ड टाकलेलं आहे, सेम असंच तुमच्या मनाचं आहे. तुम्ही जर नकारात्मक विचारांचं कार्ड टाकलं तर काय होतं? आजूबाजूला असलेल्या नकारात्मक विचारांच्या लहरींना ते खेचून घेतं. आणि मग तुम्ही जर नकारात्मक विचारांना खेचून घेतलं, कशामुळे? कारण तुम्ही नकारात्मकच विचार करत आहेत. अगदी हा सत्संग ऐकताना सुद्धा तोंड जर असं असेल, असं कधी असतं का? असं जर तुमचं तोंड असेल, तुम्ही दुसऱ्याला नावच ठेवत असताल, तुम्ही जर अविश्वासानेच सगळं ऐकत असताल, तुम्ही जर टाइमपास म्हणून ऐकत असताल, तर तुम्ही गोळ्याच घ्या. तुमच्यासाठी हा सत्संग नाहीच. जे सारखे सारखे असे बोंबलतात ना, असं कधी असतं का, असं कधी असतं का, ते दवाखान्यात जातील, तिकडं तरफडतील, तिकडं आयुष्यभर गोळ्या घेतील, स्वतः मानसिक त्रास करून घरच्यांना मानसिक त्रास देतील, पण स्वतःवरती प्रयोग करून बघणार नाही. का बरं? कारण ते निगेटिव्ह विचार करतात. मी अगोदरच सांगितलं की विचार बीज आहे. तुम्ही खतपाणी घातलं आणि त्याचं फळ मिळणार आहे तुम्हाला. मी आताही तुम्हाला तेच सांगतोय की ज्या वेळेला तुम्ही साक्षीभाव ठेवला, तर साक्षीभाव ठेवला तर हा चांगला विचार आणि हा वाईट विचार हे कळतं. मग वाईट विचारांना सोडून दिलं तर काय होतं? तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार राहतात आणि पॉझिटिव्ह विचार काय करतात? या विश्वातल्या पॉझिटिव्ह विचारांना खेचतात. पॉझिटिव्ह विचारांना खेचलं की आपोआप पॉझिटिव्ह व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात. पॉझिटिव्ह व्यक्ती तुमच्या आयुष्यात आले की पॉझिटिव्ह कर्म तुमचे होतात आणि पॉझिटिव्ह कर्म केलं तर तुमचं जीवन, तुमच्या जीवनातली परिस्थिती, तुमच्या आयुष्यातले सगळे जे काही क्षण आहेत ते पॉझिटिव्हच असतात, ते सकारात्मकच असतात. संकटात सुद्धा तुम्ही आनंदातच राहतात. हा विचारांच्या आकर्षणाचा सिद्धांत आहे. हे तुम्हाला कळो नाही तर न कळो, हे असंच आहे. हे असंच आहे. आणि त्यासाठी काय करायचं? तर विचारांना पाहण्यासाठी साक्षीभाव ठेवा, अवेअर राहा, ज्ञानयोग शिबिर करा, सकाळी प्राणायाम करा, सकाळी ध्यान करा, तुम्ही आहार शुद्ध घ्या. त्यासोबत तुम्ही हे सगळं करत असताना चांगलेच विचार निवडा. कारण जे विचार तुम्ही निवडता, ज्या विचारांकडे तुम्ही लक्ष देता, जे विचार तुमच्या मनात आहे ते विचार त्याच विचारांना विश्वातल्या खेचून घेतं, तशी परिस्थिती तुमच्याकडे येते. त्याच्यानंतर पुढचं काय आहे?
पुढचा नियम विचारांचा हा सुद्धा अतिशय क्रांतिकारी नियम, हे लक्षात ठेवा. विचार फार अहंकारी असतात. तुमच्या विचारांना फार इगो असतो. तुमच्या नकारात्मक विचारांना फार इगो असतोय. फार महत्वाचं आहे बरं का. इगो असतो म्हणजे काय, अहंकारी असतं म्हणजे काय. तुम्ही जर त्या विचारांकडे दुर्लक्ष केलं तर ते विचार तुमच्याकडे कधीच येणार नाही. का बरं, कारण त्यांना अहंकार आहे. जो त्या विचारांकडे लक्ष देतो, विचार त्याच्याकडेच जातात. विचार आपल्या पाहुण्यांसारखे असतात. पाहुण्यांकडे जास्त लक्ष द्या. ते 4 दिवस का आलेला असेल, 4 दिवसाकरता, ते 8 दिवस थांबेल. दुर्लक्ष करा, त्याला कळतं की आपण इथं आलेलं याला आवडलेलं नाहीये, ते लवकर बॅग भरतं निघतं. सेम विचार असेच आहेत. विचार इगोइस्टिक, विचार अहंकारी आहे. जर तुम्ही विचारांकडे दुर्लक्ष केलं, हे असं 4 जे बोंबलतात ना, निगेटिव्ह विचार येतात माऊली, मला भीतीच वाटते माऊली, मला टेन्शनच येतं माऊली, मला ओसीडीचे माऊली, मला एन्झायटीचे माऊली, आणि हे लोक तुम्ही जर बघितलं ना बारकाईने, तर जे दिसेल ना त्या प्रत्येकाला ते निगेटिव्ह बोलत असतात. जे दिसेल ना ते प्रत्येकाला माझं बोलणं लागेल, टोचल, पण ते टोचलंच पाहिजे तुम्हाला. एकदा बघा, आत्मपरीक्षण करा. प्रत्येकाला निगेटिव्ह बोलतात. ते असं कधीच म्हणत नाही की मी पॉझिटिव्ह विचार करतो, मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, मी ज्ञानयोगाचं शिबिर करेल. शंकाच त्याला 100. नको त्या शंका, नको ते विचार. आत्ता सुद्धा मी सांगतोय ते समजून घेणार नाही ते, जर नकारात्मक विचार असेल तर. त्याला वाटतं की याचा स्वार्थ आहे का, असं कधी होत असतं का. कारण हे निगेटिव्ह विचार, पहिल्यांदा याच्यासाठी ना साक्षीभाव पाहिजे. बघा, आता तरी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करतायत का, एकदा चेक करा. आणि पॉझिटिव्ह विचार जे असतात ना, ते आईसारखे असतात, ते बापासारखे असतात. तुम्ही दुर्लक्ष करा तरी सुद्धा तुम्हाला ते साथ देतील. आणि नकारात्मक विचार आहे ना, हे अहंकारी माणसासारखे असतात. तुम्ही दुर्लक्ष करा, ते केव्हाच निघून जातील. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नकारात्मक विचार आले की ते बोलायचं नाही सारखं सारखं, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, ते निघून जाईल. हा आहे दुसरा नियम, विचारांचा दुसरा नियम. कळालं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, नंबर 3, मग या नकारात्मक विचारांना काढून टाकण्यासाठी काय करायचं. तर नकारात्मक विचारांना काढून टाकण्यासाठी बस मी शेवटचं सांगतोय, थांबणार मी आज, जास्त काही घेणार नाही, कारण याच्यात जास्त बोलण्यासारखं नाहीये काही. हे करणं गरजेचं आहे. या नकारात्मक विचारांना काढून टाकण्यासाठी काय करायचं, त्या विचारांकडे दुर्लक्ष करायचं. आणि दुर्लक्ष कसं करायचं, कामात एन्जॉय करा, स्वतःला बिझी ठेवा, रिकामा राहू नका. त्या फालतू सिरियल ज्या तुम्ही बघतायत ना, त्या सोडा आणि काहीतरी चांगलं बघा. त्याच्याऐवजी काहीतरी चांगलं बघा. कारण तुम्ही जे जे काही कळत न कळतपणे पाहतायत, ऐकतायत, बोलतायत ना, ते तुमच्या आतमध्ये, सबकॉन्शियस माइंड मध्ये जातंय. हे लक्षात ठेवा. मग सारखं सारखं नकारात्मक विचार करणं, नकारात्मक बोलणं हे सोडा. आणि त्यासाठी काय करा, कामामध्ये स्वतःला गुंतवा. कामात गुंतवा. आणि काम सुद्धा कसं करायचं, नुसतं काम करायचं नाही. माऊली म्हणे ओठी भजन ज्यांच्या, माऊली म्हणे ओठी भजन ज्यांच्या, पावलो पावली हरी साथ त्यांच्या, पावलो पावली हरी साथ त्यांच्या. तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे, नुसतं तोंड उतरून करू नका. आजपासून प्रयोग करा. भजन म्हणत, नाचत नाचत स्वयंपाक करा. तुम्हाला गाडी चालवायची, मस्त भजन म्हणत गाडी चालवा. तुम्हाला लोकल मधून प्रवास करायचा आहे, तुम्हाला कार मधून प्रवास करायचा आहे, भजन म्हणत म्हणत करा. तुम्ही सकाळी सकाळी पायी फिरायला निघतायत, सत्संग ऐकत ऐकत करा. भजन ओठांवर पाहिजे. कुठल्या देवाचं, हे काही कुठल्या धर्माचं शिबिर नाही मी सांगतोय ते. ज्या देवाला मानताना त्याचं नाव घ्या. त्याच्यातही 100 भानगडीत लोकांच्या की नाही हे कुठल्या देवाचं, कुठल्या धर्माचं. अरे बाबा, धर्माचं नाही हे मनाचं आहे. तुम्ही ज्या धर्माला मानायचं ना त्याच धर्माला माना ना. तुम्ही ज्या देवाला मानायचं त्याच देवाला माना. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाची श्रद्धा आहे, त्याची श्रद्धा जिथे असेल तिथे राहू द्या. बुद्धांचं नाव घ्यायचं ना, हृदयापासून बुद्धांचं नाव घ्या. महावीराला मानताना हृदयापासून महावीराचं नाव घ्या. अल्लाला मानता तर अल्लाचं नाव घ्या. कृष्णाला मानता तर कृष्णाचं घ्या. येशूला मानता तर येशूचं घ्या. भोले शंकराला मानताना तर भोले शंकराचं नाव घ्या.
तुम्ही कुणाला मानता ना त्याचं नाव घ्या. याच्यात असं काहीच नाही, पण नाव घेत घेत काम करा. आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचं आहे, हे सगळं करताना काय करायचं, जाणीव ठेवा हो. तुमचा चेहरा जो आहे ना, चेहरा आपोआप तुमच्या चेहऱ्यावरचे जसे भाव असतात ना तसे मनात निर्माण होत असतात. हा जो चेहरा ना, चेहरा हा विचार निर्माण करण्याची फॅक्टरी, लक्षात ठेवा. तोंड उतरलेलं कुचकट तोंड, जळकट तोंड, दुसऱ्याचं वाईट होईल, कपाळावर 100 हाड्या, आणि पुन्हा म्हणायचं माऊली मला आनंदच भेटत नाही, माऊली कसं आहे असं. तेवढं भयानक चेहरा मला करता येत नाही. अरे तुमचा चेहरा जसा असतो ना तसा मनात भाव निर्माण होतो ना. हे काय असं, हे असं माऊली कसं होईल माझं, कसं होईल माझं, माझं कसं होईल, अरे कपाळावरच्या आड्या काढा अगोदर. मुद्दाम जाणीवपूर्वक चेहऱ्यावरती स्माईल ठेवा. हे चेहऱ्यावरचं स्माईल सगळ्यात महत्वाचं आहे. पैसे देऊन जे काम होत नाही ना, चेहऱ्यावरती स्माईल ठेवा, ते काम आपोआप होतं. 1000 शब्द बोलून जे लोक जोडले जात नाही ना, तुम्ही काही बोलू नका, मौन राहा आणि नुसतं चेहऱ्यावर स्माईल ठेवा, लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि ही सवय लावा. नाही तर जेवढं मोठं पद असतं ना तेवढं तोंड उतरलेलं असतं. जीवन दिलेलं आहे परमात्म्याने ना, त्याचा आनंद घ्या. आणि म्हणून काय सांगितलं मी, चेहऱ्यावर हास्य असे सतत ज्यांच्या, चेहऱ्यावर हास्य असे सतत ज्यांच्या, आरोग्य नांदे हृदयी त्यांच्या. चेहरा ठेवी जो नेहमी गंभीर, चेहरा ठेवी जो नेहमी गंभीर, आजार होईल त्याला दुर्धर, आजार होईल त्याला दुर्धर. लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, चेहऱ्यावरती स्माईल कधी येईल, चेहऱ्यावरती स्माईल तेव्हाच येईल, निरागस बालपण अंतरी ज्याच्या वसे, निरागस बालपण अंतरी ज्याच्या वसे, सदा सर्व काळ ईश्वर अंतरी त्याच्या असे, कर्म करताना मुखी नाम घ्यावे, याची देही याची डोळा, माऊली म्हणे स्वर्ग अनुभवावे, स्वर्ग अनुभवावे. आता शेवटचा नियम सगळ्यात महत्वाचा आहे, हा लक्षपूर्वक ऐका, खूप महत्वाचं आहे बरं का. शक्यतो मन न्यूट्रल कधी नसतंच. मनाचा नियम समजून घ्या. उगीच जबरदस्ती करायची गरज नाही. पॉझिटिव्हच पाहिजे, पॉझिटिव्हच पाहिजे, पॉझिटिव्हच पाहिजे, हे समजून घ्या. शक्यतो मन न्यूट्रल कधी नसतंच. मग कसं असतो, एक तर निगेटिव्ह असतील नाही तर पॉझिटिव्ह विचार असेल. मन कशाने तरी भरलेलंच राहतं. कशाने भरलेलं राहतं, तर पतंजली ऋषींनी सांगितलेलं आहे कशाने भरलेलं असतं. ज्यावेळेला साक्षीभाव नसेल त्यावेळेला वृत्ती सारूप्य मित्रत रहा, म्हणजे तुमचं जे मन आहे, तुमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचं रूप धारण करतं. मंदिरात गेलं ना असं वाटतं हा बस सगळं सोडावं आणि इथंच यावं. बाहेर या, पुन्हा देव आठवत नाही. स्मशानभूमीत गेलात ना, की असं वाटतं काय जर शेवटच हा असेल तर कशासाठी सगळं करायचं, बस संन्यास घ्यायचा. तेवढ्यात कॉल येतो कोणाचा तरी, अरे येतो का, अरे आलोच, गेलं ते स्मशान वैराग्य तिथंच संपलं. एखादा पॉझिटिव्ह मूवी बघताना असं वाटतं यस अब क्या ऐसा करेंगे, ये करेंगे, वो करेंगे, हवन करेंगे, हवन करेंगे, हवन करेंगे. अब जब वहां से आएंगे बाहर, फुस, कुछ नहीं करेंगे, कुछ नहीं करेंगे, कुछ नहीं करेंगे. मन आजूबाजूचं रूप धारण करतं. आणि म्हणून हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. हा पॉइंट जर समजला, हा पॉइंट जर समजला ना, तर कल्याण होईल जीवनाचं, बदलून जाईल जीवन. काय आहे तो, मन कशाने तरी भरलेलं असतं, कशाने तरी भरलेलं राहील. पण जर त्या मनात तुम्ही, असू द्या ना नकारात्मक विचार असू द्या, लाख नकारात्मक विचार असू द्या, कशाला बोंबलायचं, कशाला रडायचं, काय गरज रडायची, काही गरज नाही. अगदी साधी सोपी गोष्ट आहे. काय, मन कशाने भरलेलं असू द्या, तुम्ही पॉझिटिव्ह विचार त्याच्यात टाका. तुम्ही पॉझिटिव्ह विचार जर त्याच्यात टाकले तर मन आपोआप गायब होतं. मन इकडे बघा, मन जे ना, मन ते मन या ग्लास सारखं आहे. चलो आप बोलो,
आता हा जो ग्लास आहे भरलेला दिसतोय, या ग्लासमध्ये हवा आहे बघा, राईट, हवा आहे. आता मला जर ही हवा काढून टाकायची असेल तर काय करावं लागेल सांगा? काहीच नाही म्हणताना सुद्धा हवा आहे ना. असं समजा की हवा, या ग्लास मधली ही हवा म्हणजे नकारात्मक विचार आहेत. आता मला नकारात्मक विचार काढून टाकायचे काढून टाकायचे काढून टाकायचे असं जरी मी 100 वेळेला म्हटलं तर निघतील का? पाण्याचा ग्लास दे ना बाळा. सान्विका, पाण्याचा ग्लास दे. चला एक प्रयोगच करू ना आपण, म्हणून मी ग्लास मागितला. सांगा ना, हवा काढून टाकायची. चला गोळ्या घेतो मी, मानसिक रुग्णाच्या गोळ्या घेतो. विचार खूप जास्त येतात ना, विचार कमी करण्यासाठी गोळ्या घेतो. सांगा, बोला बोला, काहीतरी बोला. ही हवा निघून जाईल? नाही जाणार. ही हवा म्हणजे नकारात्मक विचार आहेत. आणि पाणी आणलं का? ही हवा म्हणजे नकारात्मक विचार आहे. आणि तुम्ही काय करता? हवा काढण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही हवा काढण्याचा प्रयत्न करताय. मी काय सांगतो, हवा काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. मी सांगितलं हा तिसरा क्रांतिकारी नियम आहे. इकडे बघा, पॉझिटिव्ह विचार आहेत. इकडे बघा माझ्याकडे, बघा पॉझिटिव्ह विचार आहे, पॉझिटिव्ह विचार आहे. जसं जसं पॉझिटिव्ह विचाराने मन भरल्या जाईल, बघा हा ग्लास भरल्या जातोय. जसं जसं पॉझिटिव्ह विचाराने मन भरल्या जाईल, काठोकाठ बघा पाण्याने ग्लास भरला. आता आता हा ग्लास जर पाण्याने भरला काठोकाठ, चलो अब बोलो, सांगा, दिसतोय ग्लास? आता मला सांगा, याच्यात हवा राहिली का? बोला, हवा राहिली याच्यात? नाही राहिली. राहिली की पुन्हा पुन्हा भरेल, पुन्हा गेलं पाणी, पुन्हा भरेल, पुन्हा गेलं, पुन्हा भरेल. समजतंय का मी जे सांगतोय तुम्हाला? ते कळतंय का? बोला काहीतरी, नुसतं ऐकू नका, बोला. समजतंय सर्वांना? जसं मी पाणी टाकलं, हवा आपोआप गेली की नाही? बरोबर आहे. मग असू द्या ना नकारात्मक विचार, काय पागलपण आहे गोळ्या घेणं म्हणजे? खरंच गोळ्यांनी होऊ शकतं? अरे हवेला काढण्यासाठी काहीतरी भरा, पाणी भरा ना त्याच्यामध्ये. समजतंय का? सेम मन म्हणजे हा ग्लास, हवा म्हणजे नकारात्मक विचार, आणि पाणी भरणं म्हणजे सतत सकारात्मक विचार करणं. कळतंय का तुम्हाला? आणि सकारात्मक विचार करणं म्हणजे नेमकं काय करायचं? तर तुम्ही भजन बोला, भजन बोला, नामस्मरण करा, देवाचं नाव घ्या. आणि स्वतःला फार हुशार समजणारे जे लोक आहेत ना, ते दवाखान्यात तरफडतील, सायकॅट्रिस्टकडे जातील, मरेपर्यंत गोळ्या घेतील, पण त्यांना असं देव धर्म म्हटलं ना, त्यांना रोग येतो. कारण ते हायफाय आहेत ना. एकदा तुम्ही 10वी 12वी पास झालात ना, माझं बोलून लागल तुम्हाला, पण हे सत्य आहे. हे विनाकारण रोगाने लोक निगेटिव्हिटी येत नाही लोकांना, विनाकारण व्यसन करत नाही. एकदा 10वी 12वी पास झाला ना, मी सायन्सचा विद्यार्थी म्हटलं ना, यांना वाटतं देव धर्म म्हणजे सगळं बस फालतू पण आहे काहीतरी. कुठेतरी 2 पिक्चर बघतात काहीतरी, त्यांना वाटतं बस सगळं सायन्स आहे. अरे सायन्सच आहे ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सायन्स देवापाशी येऊन संपतं आणि अध्यात्म देवापासून सुरू होतं. अध्यात्म म्हणजे कामधंदे सोडा, राम 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 करा असं नाहीये, पण अध्यात्म जीवनाचं विज्ञान आहे ना. कुठल्या बाबाकडे जायची गरज आहे. तुम्ही मंदिरात नाही गेले तरी सुद्धा तुम्ही आध्यात्मिक असू शकतात. प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा आहे. पण एकदा पुस्तकी शिक्षण घेतलं की असं वाटतं बस मला लयच अक्कल आहे, मी लयच हुशार आहे. आणि ते नावं ठेवतात मग देवधर्माला, पूजा करण्याला, नामस्मरण करतं, जाप करतं, गायत्री मंत्र. त्यांना हे कळत नाही की प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे विज्ञान आहे, सायन्स आहे. ते दवाखान्यात जातात, गोळ्या घेतात. मी पण तेच सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. मी काही कोणी बाबा नाही, महाराज नाही, पण मी जे सांगतोय ते करून तर बघा. आणि नाही बदल झाला तुमच्यामध्ये तर 4 शिव्या घाला चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. कारण मला शिव्यांचा आणि कौतुकाचा परिणाम होत नाही, कारण माझा ग्लास हरिनामाने पूर्ण भरलेला आहे. तुम्ही काय बोलायचं बोला, मी माझा माझा आनंद चालत राहतोय. ही तळमळ आहे माझी की अरे बाबा बघ बघ, जरा करून बघ हे.
हे करा. जे यंगस्टर्स आहेत ना, तरुण आहेत ना, काल मी जात होतो, एक पोरगी चालली होती तिथून, पोरग सिगरेट पित होतं मस्तपैकी. मी कॅनॉट गार्डनला काल गेलो होतो माझा मोबाईल दुरुस्त करायला. बापाला माहिती पण नसेल त्या पोरीच्या, ते पोरग सिगरेट फुकतंय आणि हसी 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 मजाक म्हणजे ती पोरीच्या तोंडात ठेवते आणि पोरगी आपली करून हे करते. खरंच काय लायकी हो यांची. म्हणजे जी पोरगी असल्या व्यसनाधीन पोराला तिथं त्या भर रस्त्यात चालू होतं त्यांचं. सिगरेट फुकती पोरगी सुद्धा मित्रासोबत. का बरं? हायफाय लेवलचे आहेत ना. मॉडर्न राहणं म्हणजे हे फालतू धंदे करण्यात. यांना सत्संग, यांना माऊली, यांना नामस्मरण, यांना चांगले विचार म्हटलं ना, यांना वाटतं हा फालतूपणा आहे. मग चांगलेपणा काय? हे सिगरेट फुकणं, हे दारू ढोसणं, हे बियर पिणं. अध्यात्माचा अर्थ देव धर्म नाही. ज्याला मानायचं त्याला माना. गुरुची आवश्यकता जीवनात आहे. कोण गुरु ठेवायचा ते तुमचं तुम्ही बघा, पण गुरुची आवश्यकता याच्यासाठी आहे की सार काय आणि आसार काय, जीवन काय आहे, विचार काय आहे, नकारात्मक विचार काय आहे, हे बघण्याकरता गुरुची आवश्यकता. एक दिशादर्शक पाहिजे. गुरु म्हणजे दीपस्तंभ आहे. आणि माझं म्हणणं नाहीये, 12व्या शतकात माऊली सांगून गेलेत की मनाला हरिनामानी भरा. तुम्ही तुमचं जीवन जगतात, तुमच्याकडे जास्त लोक येत नसेल. मला रोज 100 फोन येतात आणि प्रत्येक जण एकच सांगतो, डिप्रेशन आहे, मरायची भीती वाटते, नकारात्मक विचार येतात, ओसीडीचा त्रास आहे, प्रॉब्लेम. कशामुळे? कारण यांना वाटतं की आम्ही फार मॉडर्न आहे. 12व्या शतकात हरिपाठातल्या 11व्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने सगळं क्लिअर केलं की मनाचे विकार जर दूर करायचे असेल ना, एकच काम करा. तुमचा ग्लास, तुमचं जे मन आहे ना, हरिनामानी भरा, भजन म्हणा. आणि भजनाच्या पाठीमागे सुद्धा सायन्स आहे. आपले शब्द जे बोलतात ना, त्या शब्दांमध्ये सुद्धा सकारात्मक पॉझिटिव्ह कंपनं असतात. हे मी सायन्स काय आहे हे आपल्या शिबिरात सांगितलेलं आहे. आणि यासाठी अगोदर सहपरिवार शिबिर करा. प्रत्येकाने सहपरिवार आपलं ज्ञानयोगाचं शिबिर करा. काय सांगितलं 11व्या अभंगामध्ये? हरिपाठ सगळ्यांना पाठ असेल. मनाचा नियम काय? विचारशून्याचा नियम काय? विचारशून्य होण्याचा, विचार शुद्ध करण्याचा नियम काय? हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्री, तृणअग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरि उच्चारण मंत्र पया गादा, पळे भूत बाधा भय ज्यांची. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. बस याच्यात सगळं क्लिअर कट माऊलीजींनी सांगून टाकलेलं आहे. माऊलींनी सांगून टाकलेलं आहे. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. ज्ञानेश्वर माऊली जे काही बोलतात ते एक एक त्यांचं चरण अभंग, त्यांचा एक एक शब्द हे ब्रह्मवाक्य आहे. हे लक्षात ठेवा, डोकं ठिकाणावर ठेवून. 22व्या वर्षी लोकांना, तुमच्या माझ्यासारख्याला अजून काही कळत नाही काय करावं, तेव्हा त्यांनी सगळ्या जगासाठी ज्ञानेश्वरी देऊन समाधी घेतली. हे लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्यांदा सांगितलं, मी आलोच होतो एवढ्या वर्षाकरता, मागील या जन्म मुक्त झालो, मी मागच्या जन्मात मुक्त झालेलो आहे. मी फक्त ज्ञानेश्वरीची भेट देण्यासाठी, की त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, त्या हरिपाठाच्या माध्यमातून, त्या चांगदेव 65च्या माध्यमातून, त्या अमृतानुभवातून, त्या पसायदानातून एखादा शब्द जरी एखाद्याने अनुभवली तर त्याचं जीवन बदलेल. बस त्याच्यासाठी मी आलोय. माझं कार्य संपलं, मी चाललो. स्वतःला जास्त हुशार समजणारे, खूप मी शिकलेले जी पुस्तकी डिग्री आहे ना, ही पुस्तकी डिग्री घोकंपट्टी करून येत असते. आणि ही जी ज्ञानेश्वर माऊलींची सिद्धी आहे ना, ही हजारो वर्षाच्या पुण्याईतून, साधनेतून, तपश्चर्येतून येत असते. हे लक्षात ठेवा. म्हणून हरिपाठात बघा तुम्ही, जर हे माऊली म्हणतायत ना, तर हे आहे आहे आणि 100% आहे. काय आहे? हरि उच्चारणी अनंत पापराशी.
हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. अरे एका क्षणात नुसतं हरीचं नाव घे, पण ते कसं घ्यायचं? हृदयातून घ्यायचं, मनातून घ्यायचं. हरीचं नाव घेतलं तर रोग दूर होतील, ही जे बिझनेस माइंड असेल ना, तर त्याचं सुद्धा काही होणार नाही. जा ना विसरून. आपण 15 मिनिटं सुरुवातीला भजन म्हटलं आज, हरे कृष्ण हरे रामा. विसरले होते की नाही स्वतःला? सांगा. आनंद मिळाला होता की नाही? शून्यावस्था आली होती की नाही? काय झालं होतं त्या भजनातून? ग्लासमध्ये पाणी भरलं, नकारात्मक विचार निघून गेले. किती? एका क्षणात गायब. वनात जे लोक आलेले 3-3 तास भजनात, जे चालू शकत नाही असे लोक, त्यांना कळत नाही कधी नाचायला लागले. काही शिबिरांमध्ये, काही शिबिराच्या पूर्वी एका आजींना घेऊन आले होते त्यांचे मिस्टर. चालता येत नव्हतं, उचलून आणायचे, शौचाला जाताना त्यांना उचलून न्यायचं. पण दुसऱ्या दिवशी भजन सुरू झालं, त्या काकू खुर्चीवरती बसलेल्या होत्या, आमचं कोणाचंच लक्ष नाही. आणि भजन म्हणता 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 ते इतके विसरून गेल्या की कधी उभे राहिले आणि कधी डोलायला लागले त्यांना कळलं नाही. कित्येक वर्षाच्या नंतर त्या उभ्या होत्या, त्यांच्या पायावर डोलत होत्या. ही ताकद आहे त्या भजनाच्या शब्दांमध्ये, ही ताकद आहे, तो भाव जो आहे ना. म्हणून माऊलींनी काय सांगितलेले? हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. आणि हे करून बघावं अगोदर. असं कधी असतं का असं विचार करू नका, हे करा आधी. पण ते कसं पाहिजे? तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. जसं गवते, आग लागली की गवत आगीत जळून जातं, आगीचं रूप धारण करतं, तैसे नामे केले, तसं स्वतःचे नकारात्मक विचार त्या नामामध्ये जळून जातात आणि तुम्ही पूर्ण हरिमय होऊन जातात. हरि उच्चारण मंत्र पय आघाता, पळे भूतबाधा भय यांची. खरंच हे जे माझ्या डोक्यात निगेटिव्ह विचार येतात, भीती येते आणि ओसीडी येतो आणि हे असं होतं आणि हे तसं होतं, असले जे लोक आहेत ना, हे मला क्यू येते यांची क्यू. कारण एक तर दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही, ते स्वतःच खूप मोठे ज्ञानी असतात, हे गोळ्या घेत मारतात, पण एक क्षण हरीचं, एक क्षण परमात्म्याचं नाव घेत नाही. आणि परमात्मा म्हणजे फक्त कृष्ण, फक्त भोले शंकरच नाव घ्या असं मी सांगतोय? अरे ज्याला मानतात त्याचं नाव घ्या ना, ज्या देवाला मानतात त्याचं नाव घ्या ना, पण त्या नावात एवढं बुडून जा, पळे भूतबाधा भय यायची. ते सगळे नकारात्मक विचार कुठल्या कुठे पळून जातील. का बरं? पुन्हा ग्लासचं उदाहरण लक्षात ठेव. आणि कसं काय? ज्ञानदेवा म्हणे हरी माझा समर्थ, ज्ञानदेवा म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषद. त्या नावात एवढी ताकद आहे, एवढी सामर्थ्य आहे की शून्यावस्था एकदा तुमच्या मनात आली की आपोआप विचार शून्य होतात, विचार शुद्ध होतात. विचारांचे हे 3 क्रांतिकारी नियम लक्षात ठेवा, वापरा. भजन काम करता करता बोलत राहा. आणि याच्यासाठी आहे ना, ज्ञानयोगाचं शिबिर करा. दर महिन्याला 6 दिवसांचं निवासी शिबिर, 14 फेब्रुवारीला आपलं शिबिर आहे. ऑलरेडी त्याची नोंदणी झालेली आहे, त्याच्यात आता नवीन साधकांना प्रवेश मिळणार नाही. 150 साधकांची कॅपॅसिटी होती, ती झालेली आहे. पण ज्यांचं शिबिर ऑलरेडी झालेलं आहे त्यांनी या ना, पुन्हा डबल या, सेवा करा. आणि ज्यांना करायचं असेल, आता 2 मार्चची नोंदणी सुरू आहे, 2 मार्चला शिबिर आहे. पुन्हा 28, 27, 28 तारखेला होळीचं ध्यान शिबिर आहे. तुम्ही बस सहपरिवार ज्ञानयोगाशी जोडलेलं राहा. आणि हे प्रत्येकापर्यंत, हे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. असं तुम्हाला नाही वाटत का? का गोळ्या घेत जगायला पाहिजे? बोला काहीतरी, सांगा मला. ही तुमची जबाबदारी नाहीये का की हे विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे, हे विचार प्रत्येकाला दाखवायला पाहिजे, हे विचार तुमच्यापैकी प्रत्येकाने मुद्दाम लोकांना पाहायला लावले पाहिजे की बघ एवढं सोपं आहे, ते गोळ्या घेत मरू नको.
हे पोहोचायला पाहिजे की नाही? मग हे पोहोचवा, सर्वांपर्यंत पोहोचवा. जे फेसबुकवरती नाही आहेत, मी एखाद्या तासामध्ये यूट्यूबला तुमच्यापैकी प्रत्येकाला मेसेज करतो. हा सत्संग स्टेटसवरती ठेवा, प्रत्येक ग्रुपमध्ये टाका, प्रत्येकापर्यंत पोहोचवा. कशाला? हे सत्संग जास्त लोकांनी व्ह्यू करायला पाहिजे यासाठी नाही, तर आज ही काळाची गरज आहे. हे विचार सर्वांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे, ही जबाबदारी तुमची आहे. प्रत्येकाला कळालं पाहिजे की भगवंताच्या नावात एवढी ताकद आहे, सकारात्मक विचारांमध्ये एवढी ताकद आहे. आणि विचारांना नुसतं पाहिलं की विचार गायब होतात, त्याच्यामुळे गोळ्या घेत जगण्याची गरज नाही. थांबूयात आपण इथे. यूट्यूबवरती जेव्हा मी हा सत्संग टाकेल थोड्या वेळाने, तुम्हाला पाठवेल. तुमच्यापैकी प्रत्येकाने, सर्वांनी याचं स्टेटस ठेवा, हा प्रत्येक ग्रुपमध्ये टाका, हा सगळीकडे शेअर करा आणि मुद्दाम फोन करून सांगा की बाबा रे बघ, विचारांचे हे 3 क्रांतिकारी नियम जे सांगितले ना माऊलीजींनी, हे बघ आणि कर. बघ, ज्यांनी घेतले त्यांनी घेतलं. आपण आपलं काम आहे वाटत राहणं, वाटत राहणं, वाटत राहायचं. ज्याला घ्यायचं तो घेईल, ज्याला नाही घ्यायचं तो सोडेल. आपण त्याचा विचार करायचा नाही, आपण आपल्या मस्तीत चालत राहायचं. भेटूयात पुढच्या सत्संगात. जय गुरुदेव.